मला उभा रुपनर माजी सरपंच नागज. बोला की रोडचं विषय माहिती. हा रोड खड्डा असताना नाव नसताना अडवलेला आहे. इथं वर बघू हां. नाव नसताना अडवले. हाल इष्टीवाल्याचं पब्लिकाचं वाहन अडचणी आल्या. आम्ही दोनदा आमच्या पत्रकारांना मोजवलं तरी खड्डे पडतात पावसात. 2-3 ॲक्सिडेंट झाले तरी सरकार बघायला तयार नाही. रोड नाव नसताना अडवला आहे शेजाऱ्याने. आम्हाला पैसे मंजूर आहे. गटात नाव असल्यामुळे आम्ही पैसे आणायला गेलेला नाही. मिरज पंढरपूर आता काम होऊन, या ब्रिजचं काम होऊन तर मला वाटतं 5 वर्ष झाले असतील. 5 वर्ष होऊन गेली. हां 5 वर्ष तरी अजून हा रोड झालेला नाही. झालेला नसून रोड इथं 2-3 ॲक्सिडेंट झाले, त्याचा मृत्यूही झाला. काय झालं ते आणि काय स्टँड नाही कुठंच. त्या नागज फाटा एवढं अरुण दुर्बाला जाणारे सोलापूर कोल्हापूर असताना स्टँड कुठेही नाही. तर पब्लिकवर बसायचं कुठं. ठीक आहे, एवढं विनंती आहे रस्ता करून घ्यायला. बरं मी गडकरी साहेबांना पाठवतो. नागजचं पण मिरज पंढरपूर हा हायवे आहे. या हायवेवरती 1.5 किलोमीटर रोड हा कच्चा रोड आहे. 1.5 किलोमीटर नाही, अर्धा किलोमीटर. 1.5 किलोमीटर हा कच्चा रोड आहे. याच्यावरती 3 ॲक्सिडेंट झाले, त्यांचा मृत्यू झाला. तरीही प्रशासन याच्यावरती कोणतीही कारवाई करणं झालं आहे. तरी गडकरी साहेब आपण याच्यावरती कोणती तरी दखल घेऊन येथील नागरिकांना सहकार्य करावी ही नम्र विनंती. आणि इस्टेट आणलं. आणि इथं एवढं मोठं इथं मंदिर आहे, बिरोबाचं मंदिर. ते जगामध्ये प्रसिद्ध असलेलं मंदिर आहे. नागज फाट्यावरती बस स्टँड हवा आहे त्या लोकांसाठी. तरी ती सुविधा येथील खासदार असतील किंवा आमदार असतील यांनी ती सुविधा करून द्यावी ही नम्रतेची विनंती.